सर्व परमेश्वर म्हणते तुम्ही सर्व दास बना, हरीची आया दास. तुमच्याकडे साधुत्व यावं ही माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मनुष्य जन्म दिलेला आहे. दुर्लभो मनुष्य देहो देही नाम शंभो सनभंगुरा तत्रापि दुर्लभमन्य वैकुंठ प्रिय दर्शन. ज्या दिवशी तुम्ही इगोलेस होणार, त्या दिवशी तुम्ही ट्रेसलेस होणार, त्या दिवशी तुमचं शरीर रुजोहंती, एक सुवर्णाच्या भाती, एक लोहाच्या भाती तुमचं शरीर, आणि महो मेनावून आम्ही विष्णुदास तसं आम्ही बनू. हे आहे योगाचं ऑपरेटिंग मेकॅनिझम. संत हे तुमच्या संपूर्ण मनासहित शरीराला समजून त्यांनी हे सर्व साहित्य दिलं, तुमच्या समोर ठेवलं. भागवत तुम्हाला कसं मरावं, कसं मृत्युंजयी म्हणजे मरणावर तुम्ही कसं विजय मिळवणार त्यांनी भागवत ऐकावं. कसं मराव त्यांनी महाभारत ऐकावं, आणि कसं जगावं तुम्ही ऐकत आहे त्यांनी रामायण ऐकावं. खूप खूप तुम्ही वेळ दिला. माझं योगाच्या 4 भागापर्यंत योग सांगितला. विषयाचं आत्मस्थीकरण म्हणजे ज्ञान म्हणजे अध्यात्म सांगितलं. हम ना रहे अपने लिए हमको सभी से गर्ज, गुरुदेव ये आशीष दे ये सोचने का फर्ज है, अपने आत्म के चिंतन में हरदम जागरूक रहना है. वो हम श्वास सोहम, श्वास से अपनी अंतरदृष्टी निरखना है. आता तुम्ही ओम सोम म्हणू नका, इथं थोडंसं गडबड होईल, म्हणून तुम्ही एवढंच करा, लांब श्वास घ्या, हळू सोडा. एवढं बोलून इथे माझ्या शब्दाला मी थांबवतो. मी काही महाराज नाही, माझी ज्यांना काही चुका झाल्या असतील, काही शब्द तुम्हाला नसतील समजले, तर तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करून देणार. मी पुनश्च एकदा अढाव गुरुजींचं आभार आणि अभिनंदन करतो. त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं. मला अपेक्षित नसणारं मला प्रेम दिलं. मला ज्यांनी जे काही समजलं असेल त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. कुंडली कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय, सियापति रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान जी महाराज की जय, सद्गुरु तानाजीनाथ महाराज की जय, सद्गुरु केशवनाथ स्वामी महाराज की जय. गेल्या 6 दिवसांपासून एका वेगळ्या विश्वामध्ये आपण आलेले आहात. हे विश्व इतकं वेगळं, एवढं पवित्र आणि मंगल आहे की या विश्वाच्या पलीकडे जाऊन काही असू शकत नाही. अध्यात्म, ज्ञान, वैराग्य